नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संदीप गायकी मिशन समृद्धी अंतर्गत आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करत आहे। बघा, आज आहे 13 जून आणि 26 एप्रिल रोजीचा हा प्लॉट आहे। आज जवळपास या प्लॉटला 47 ते 48 दिवस कंप्लीट झालेले आहेत। लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असं न होता जे गायडन्स मी शेतकऱ्यांना देतो तेच स्वतः मी फॉलो माझ्या शेतामध्ये करतो। हा माझा प्लॉट आपण बघू शकता। या 47-48 दिवसांमध्ये आता हे बघा फुलगळ झालेली आहे, पण ही फुलगळ अशीच नाही झाली, झाडाला माल लागलेला आहे आणि ह्या मालाचीच ही फुलगळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो माल धरूनच ही फुलं गळलेली आहेत। येथे 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला हाताळणीचा तोडा हा बघायला मिळेल। म्हणजे जवळपास आपण 2 महिन्याच्या आतमध्येच याचा तोडा जो आहे तो खूप छान पद्धतीने घेणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, आपण हा जर प्लॉट बघितला तर पलीकडे शार्कवन, ही आरमार तुमच्या समोर, आणि इकडे जर बघितलं तर तलवार, अशा 3 व्हरायटी आहेत। आणि याच्यामध्ये जे काही तोडे पडले होते, कृपाळ, वाणी किंवा गोगलगाई यांनी जे डंख मारले होते त्याच्यामुळे जे तोडे पडले त्यामध्ये मी 1056 ही व्हरायटी लागवड केलेली आहे। 46-47 दिवसांमध्ये ही एवढी जबरदस्त डेव्हलपमेंट तुम्हाला प्लॉटमध्ये पाहायला मिळेल। झाडाचे फुटवे बघा, झाडाचे फुटवे, झाडाची हाईट, पानाची रुंदी, चकाकी, फुलं आणि माल या सगळ्याच गोष्टी आपल्याला या प्लॉटला पाहायला मिळेल। मित्रांनो बघा, अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की या 46-47 दिवसांमध्ये बऱ्याचशा लोकांचे प्लॉट अशा पद्धतीने झालेत, म्हणजे पूर्णपणे आखडून गेलेले आहेत। चुरडा मुरडा किंवा कोकडा त्याच्यावरती जो येतो तो आलेला आहे। हा कशामुळे येतो याचा मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, मिरची लागवड भाग 2। तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून बघा की हा चुरडा मुरडा व्हायरस कशामुळे येतो, आणि जर तुम्ही तो बघितला नसेल तर आवर्जून बघा, आणि बघितल्यानंतर ज्यांचा प्लॉट असा झाला त्या शेतकऱ्यांना आवर्जून पाठवा पण। बघा मित्रांनो, आता हा कोकडा आहे का, हे झाड कशामुळे कोकडलं आहे त्याचे कारण विविध आहेत, पण आता जे लेटेस्ट हे झाड का कोकडलं याचं कारण मी तुम्हाला सांगतो। हे बघा, हे त्याच्या शेजारचंच झाड आहे, एकदम क्लिअर आहे। पुढचे पण झाडं तुम्हाला एकदम क्लिअर दिसतील, आणि त्याच्या शेजारचं डाव्या साईडचं पण आपण बघू शकतो एकदम क्लिअर, कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे। मग हे एकच का कारण, आतापर्यंत जे काही मी जैविक औषधं या प्लॉटला जमिनीमधून सोडले, ठिबकद्वारे सोडले, हे ठिबक ब्लॉक झाल्यामुळे या ठिकाणी पडलंच नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्लॉट म्हणजे हे जे झाडे हे या ठिकाणी खराब होत आहेत। असे माझ्या याच्यामध्ये 1 ते 2% झाडे झालेले ज्या ठिकाणी ठिबक नंतर चॉकअप झालं, ब्लॉक झालं, त्याच ठिकाणी तुम्हाला हे झाडं खराब झालेले दिसतील। आणि एक दुसरा प्रकार, हा काय प्रकार आहे, या ठिकाणी तर चॉकअप तर नाही आहे, मग हे झाड असं का झालं आहे तर बघा, हे थ्रिप्स माईट, पांढरी माशी, याच्यामुळे हे कोकडा वगैरे म्हणजे जे आखडणे पण ज्याला आपण म्हणतो हे या ठिकाणी होऊ शकते। या ठिकाणी जमीन कडक पडली तर अशा पद्धतीने झाड कोकडू शकते, हे मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं, एकदा बघून घ्या। पण या झाडाला आपण क्लिअर ठेवू शकतो। जास्त झाल्यानंतर फवारणी वगैरे करण्यापेक्षा याला होऊच नाही म्हणून जर असे काही औषध आज मार्केटमध्ये भेटतात ते जर आपण वापरले तर याच्यावरती सुद्धा आपण मात मिळवू शकतो। बघू शकता आपण, याला आपण क्लिअर करू शकतो, त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काही एक अशी गरज नाही आहे। बऱ्याचशा लोकांचे प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप होत नाही, त्याचं कारण बघा मित्रांनो, मी जी मल्चिंग टाकलेली आहे इथं पूर्णपणे गॅप ठेवलेला आहे बघा, म्हणजे या ठिकाणी माती टाकली, पुढे थोडासा गॅप, परत माती, परत गॅप, परत माती, अशा पद्धतीने मी याला ही मल्चिंग दाबलेली आहे। आणि कुठे कुठे अशी मल्चिंग फाटल्या पण गेली आहे, त्याच्यामुळे काय होतं की या बेडमध्ये हवा खेळती राहते, या झाडांना ऑक्सिजन लेवल चांगल्या प्रमाणात भेटतो, त्याच्यामुळे हे प्लॉट डेव्हलप होतात। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही मल्चिंग पूर्णपणे दाबून टाकलेली इकडनं, मग ते ट्रॅक्टरनं असं की हाताने असं पूर्णपणे दाबून टाकलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये हवा जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही आहे, आणि छिद्रांची साईज पण एकदम कमी घेतलेली आहे। अशा लोकांचे प्लॉट एकदम म्हणजे जास्त फिरलेले आहेत,
असे पण शेतकऱ्यांनी अनुभव सांगितलेले आहे. म्हणून मल्चिंग अशा पद्धतीनेच टाकली गेली पाहिजे. मिरची पिकाला विशेष करून मिरची पिकाला अशाच पद्धतीने मल्चिंग टाकली गेली पाहिजे. बाकीच्या पिकांना तुम्ही जर झाकून जरी टाकलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण मल्चिंग पिकाला पूर्ण असं तिच्यामध्ये ऑक्सिजन जायला पाहिजे, ते झाडांना मुळ्यांना ऑक्सिजन भेटायला पाहिजे, अशा पद्धतीनेच हे डिझाईन केलं जातं. अशाच पद्धतीने मल्चिंग टाकली गेली पाहिजे. हे प्लॉट लवकर खराब होत नाही, तुम्हाला 2-3 तुकडे चांगले काढून देऊ शकतात. बघा या ठिकाणी आज ही मिरचीची साईज आपण बघू शकतो. प्रत्येक झाडाला 2-2, 3-3, 4-4, जर आतमध्ये बघितलं तर अजूनच खूप जास्त मिरच्या या झाडाला लागलेल्या आहेत. जे काही फुलं वगैरे पडत आहेत, हे बघा, हे फुलं पडलेत. तुमचे हलवलं आहे मी याला, तर हे फुलं बघा माल धरून पडतात आहे. मोरण्याच्या सहित ही फुलं पडत नाही आहे. आणि एक सांगायला आनंद होईल मित्रांनो, आजपर्यंतसुद्धा मी याला कोणतंच रासायनिक बुरशीनाशक सोडलेलं नाही आहे. कोणत्याच प्रकारचे मी रासायनिक खत याला आतापर्यंत सोडलेले नव्हते. फक्त पाऊस पडल्यानंतर जे काही वातावरण थंड झालं, आता 2 ते 3 दिवस झाले, याला मी 13-40-13 आणि 14-48 हे 2च खतं रासायनिकमधून आतापर्यंत सोडलेले आहेत. अजूनही ते खतं लागलेले नाही आहेत. 13-40-13 आणि 14-48 हे 2च खतं, ना 19-19 या प्लॉटला आहे, ना 12-61 या प्लॉटला आहे. सरळ 13-40-13 हेच खतं मी या प्लॉटला आता दिलेले आहेत. अजून ते लागलेले सुद्धा नाही आहेत. 2 ते 3च दिवस झाले वातावरण पाऊस पडून, आणि पाऊस पडल्यानंतरच मी ते खतं दिलेले आहेत. आणि बघा मित्रांनो, जे कृपळ किंवा वाणी सुरुवातीला ज्यांनी डंख मारले होते आणि जे झाड कुरतडलं गेलं होतं, त्या झाडांना नवीन फुटवे फुटले. हे बघा या ठिकाणी हे झाड कुरतडलं गेलं होतं, तुम्हाला दिसत असेल तर हे बघा या ठिकाणी. आणि फक्त हे फुटवे नव्हतेच, फक्त ही काडी उभी होती खालची, याला सुद्धा नवीन फुटवे, म्हणजे इथं तोडे लावायची गरज पडली नाही. हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. आणि फुलांची जर आपण क्वालिटी बघाल तर फुलांची क्वालिटी आपण या ठिकाणी बघू शकतो. 1 नव्हे 2 नव्हे कित्येक तरी फुलं आता याला लागायला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, मिशन समृद्धी हे तुम्हाला कोणत्याही खतं किंवा औषधांचं नॉलेज देत नाही, तर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन, म्हणजे मशागतीपासून लागवड करेपर्यंत, लागवड केल्यापासून ते माल तोडेपर्यंत काय काय आपण केलं पाहिजे, ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे. मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नव्हे, तर मिशन समृद्धी हे शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे. माझ्या मार्गदर्शनाने जर तुमचा फायदा झाला तरच इतर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन सांगा किंवा द्या. तुम्हाला जर चांगला माहिती मिळाली असेल तर ती माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जे नवीन मिरची लागवड करणारे शेतकरी आहेत अशांपर्यंत. तर कसा वाटतो हा प्लॉट प्लीज मला आवर्जून सांगा. आणि हे नियोजन कसं वाटते मी केलेलं हे पण मला आवर्जून सांगा. जर चांगलं नियोजन वाटत असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. आणि नियोजन किती महत्त्वाचं आहे हे त्यांनाही कळायला पाहिजे, म्हणून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा. आणि मिशन समृद्धी प्रॉपर गायडन्स घेण्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही खूप भरभरून प्रेम मिशन समृद्धीला देत आहात, आणि तुमच्या या प्रेमामुळेच मी हे अपडेट नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा पोहोचवत राहणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.